कोलशेत रोड येथील प्रलंबित कामासंदर्भात समाजसेवक घाडगे यांचे आरोप तर स्थानिक नगरसेवक यांचे स्पष्टीकरण। ठाण्यातील कोलशेत ढोकाळी रोड हा गेल्या 5 वर्षापासून कामे अर्धवट झाली असल्याने समाजसेवक दत्ता घाडगे यांनी आरोप केले आहेत। रस्त्याचे रुंदीकरण व काँक्रिटीकरण करण्याचे काम सह्याद्री कन्स्ट्रक्शन कंपनी यांच्यामार्फत कार्यादेश क्रमांक ठाणे महानगरपालिका 9/410 दिनांक 8 मार्च 2019 अन्वये चालू करण्यात आलेले असून उपलब्ध जागेमध्ये आतापर्यंत 80% काम पूर्ण झालेले आहे। परंतु सदर रस्ता रुंदीकरणामध्ये बाधित होणाऱ्या आपल्या विभागाच्या HT-LT पोल्स आणि त्यावरील विद्युत वाहिन्या, ट्रान्सफॉर्मर्स, RMU, फीडर पिलर्स यामुळे सदरचे काम व गटार डक्टची कनेक्टिव्हिटी पूर्ण करता येत नाही। तसेच पोल्स आणि त्यावरील विद्युत वाहिन्या रस्त्याच्या मधोमध धोकादायक स्थितीमध्ये राहिलेले आहेत। त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून भविष्यामध्ये एखादी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही। मागील 5 वर्षापासून काम 100% पूर्ण करता न आल्याने स्थानिक नागरिक व लोकप्रतिनिधी हे वारंवार पाठपुरावा करत आहेत। वाहतूक कोंडी होत असून त्यामुळे नागरिक त्रस्त असल्याचे घाडगे यांनी म्हटले आहे। तसेच या विभागाचे स्थानिक माजी नगरसेवक संजय देवराम भोईर यांनी या सर्व कामांचा पाठपुरावा आपण गेली 10 वर्षापासून करत असून रस्त्यात असलेली घरे, ट्रान्सफॉर्मर व इतर गोष्टीही आहेत। त्याचा महापालिकेकडून योग्य ती कारवाई अजून करण्यात आली नाही। या संदर्भात माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही पत्र देण्यात आले आहे। तसेच निधींचीही मागणी करण्यात आली असल्याचे संजय भोईर यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितले। वर्षापासून अजूनही चालूच आहे की मार्च 2019ला या कामाची सुरुवात झाली होती आणि या कामाची मुदत फक्त 18 महिने होती। मात्र आज 5 वर्ष होऊन गेली, अजूनही हे काम पूर्ण झालेलं नाही आहे। इथं ट्रॅफिकची समस्या खूप मोठी आहे आणि या सगळ्या त्रासातून दररोज लोकांना जावं लागतं। आपण जर बघितलं की ही जी श्रीराम रोलिंग मिल आहे, या कंपनीच्या मालकांनी स्वतः रस्ता रुंदीकरणासाठी जागा दिली, गटारचं काम केलं आहे। मात्र 1 महिन्यापासून हे बंद पडलेलं आहे। याच्या पाठीमागं स्थानिक नेत्यांचं कुठलं राजकारण याच्याबद्दल मला काही कल्पना नाही। मात्र मी ठाण्याचा नागरिक म्हणून ठाण्याचे मुख्यमंत्री असून सुद्धा जर 2 किलोमीटरला जर 5 वर्ष 2 किलोमीटरचा रस्ता रुंदीकरणाला जर 5 वर्ष लागू शकतील तर यांच्याकडून महाराष्ट्राचा विकास कसा घडेल याच्याबद्दल माझ्या मनात खरंच साशंकता आहे। त्याच्यामुळं या रस्ता रुंदीकरणामध्ये MSEB असेल, ठाणे महानगरपालिका असेल आणि ह्या सगळ्या व्यवस्थेमध्ये जे आहेत शासकीय अधिकारी यांनी सगळं लक्ष द्यावं आणि दररोज ज्या लोकांना इथल्या स्थानिकांना जे ट्रॅफिकच्या त्रासातून जावं लागतं त्याच्यातून सुटका कशी मिळेल याच्याकडं ध्यान द्यावं असं मी विनंती करतो। हे रस्ता रुंदीकरणाचा MSEBमध्ये महत्त्वाचा विषय होता, मात्र निधीबाबत कुठल्याही प्रकारचा पाठपुरावा नाही आहे। ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी असतील, MSEBचे अधिकारी असतील, त्यांना इथल्या स्थानिक लोकांचं काही पडलेलं नाही आहे। मात्र दररोज लोकांना 1-1 तास या नाक्यावरती ट्रॅफिक होते आणि त्याचा त्रास लोकांना होतो। त्याच्यामुळे माझी मुख्यमंत्र्यांना परत एकदा विनंती आहे, ठाणे महानगरपालिका आयुक्त यांना विनंती आहे, आपण या विषयात त्वरित लक्ष घालावे आणि हा रस्ता रुंदीकरणाचा विषय त्वरित सोडवावा। अन्यथा पाऊस चालू झाल्यावरती या विभागामध्ये लाईट अनेक वेळा लाईटचे आंदोलनात लाईट नसली जाण्या गेल्यामुळे हाल होतील आणि लाईटचे केबल्स आणि ह्या भरपूर ठिकाणी रस्त्यामध्ये ते कुठल्याही प्रकारचं त्याचं काम केलं गेलं नाही आहे। इव्हन रस्त्याचं काम अपूर्णच आहे। इव्हन जे लोढा आम्हाला तिथं नाला आहे त्याचंही काम अजून चालू आहे। जर ठाणे महानगरपालिकेने आणि मुख्यमंत्र्यांनी जर याच्यात त्वरित लक्ष घातलं हे काम अपूर्ण राहील आणि याचा त्रास म्हणजे इथून पूर्ण नागरिकांना होणार आहे। म्हणून गेल्या 2 वर्षापासून मी याचा पाठपुरावा करत आहे। आताही मी परत एकदा कळकळीची विनंती करतोय की या विषयामध्ये खरंच अधिकाऱ्यांनी, मुख्यमंत्र्यांनी या विषयात लक्ष घालावं आणि हा रस्ता रुंदीकरणाचं काम लवकरात लवकर पूर्ण व्हावं, जेणेकरून होणारा ट्रॅफिकच्या आणि इतर समस्यांमधून लोकांची मुक्तता होईल। त्याच्यामुळे माझी हात जोडून विनंती आहे।